विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मान्यवरांचा सन्मान। पार्टी ऑफ इंडिया व रिपब्लिकन अल्पसंख्याक विभाग सोलापूरच्या वतीने राष्ट्रसंत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची 645वी जयंती सोलापूर येथील संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली। त्यानिमित्ताने गेल्या 3 वर्षापासून देशात कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले आहे। त्यामुळे लोकांच्या समोर मोठे संकट उभे राहिले आहे। त्यामुळे लोकांच्या खाण्यापिण्याचे वांदे झालेले होते। काही लोक आजाराने त्रस्त होते, कित्येक लोक मृत्युमुखी पडले। अशा वेळी माणुसकीचे दर्शन देणारे लोक या भूतलावर अजूनही जिवंत आहेत आणि म्हणून अशा वेळी मदतीचा हात देणारे लोकांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये जहागीर अब्दुल, रजाक लादेन, रेशमा तलफदार, डॉक्टर मल्लीनाथ दंडवते, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, आतिश सिरसाट, बापूसाहेब सदाफुले यांचा शॉल, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन श्री अशोकजी लांबतुरे यांच्या व सुबोध वाघमुडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपब्लिकन अल्पसंख्याक विभागचे प्रदेश अध्यक्ष अशफाक शेख सर, इकबाल शेख, लैला जमादार, सुनीता बोकडे, नरसिंग शेख, गौस पीरजादे, एजाज शेख, रफीक शेख, सलीम मुल्ला, रोहन उघडे, इम्रान शेख, इब्राहिम शेख, समीर मुजावर, अब्दुल रजाक, रजाक फिरजादे, आप्पासाहेब लगोटे, रफीक शेख, सोनाली खरबर्स, राजू गायकवाड, इरफान कल्याणी, मुकुंद कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। कालच फोन आला होता की असं आपल्याला करायचं आहे, ज्यांनी ज्या क्षेत्रात काम केलं त्यांना आपल्याला पुरस्कार द्यायचा आहे। जे काम करतात त्याच्या पाठीमागे पुरे क्लिअर आहे, फार गरजेचं आहे। म्हणून एक मिनिट पब्लिक के करा, आपण काय पाहिजे ते मदत करू। त्यांनी त्याप्रमाणे ते कार्यक्रम केला, त्यांनी यशस्वी केला, त्याच्याबद्दल आम्ही खरंच धन्यवाद म्हणतो, आभार व्यक्त करतो। या ठिकाणी आपण कोविडच्या 3 लाटा बघितल्या। पहिल्या लाटेमध्ये भीती होती, दुसऱ्या लाटेमध्ये म्हणजे ऑक्सिजन आणि बाकीच्या सर्व गोष्टी अपुऱ्या पडल्यामुळं बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम झाला। तिसऱ्या लाटेमध्ये आपण मानसिकता तयार झाली की जास्त घाबरलं नाही, त्याच्यामुळे हे आता सगळ्या लाटेतून आपल्याला आपण पार पाडलेलं आहे। पण त्या काळात जी गंभीर परिस्थिती आणि त्या काळात जे लोकांनी काम केलं ते खरंच उल्लेखनीय आहे। या ठिकाणी बऱ्याच लोकांनी उल्लेख केला, त्याच्याबद्दल खरंच आपल्या माणसाला जर त्यांच्या कामाचं कौतुक करून पाठीवर थाप मारली तर आपल्या घरच्या लोकांनी मारली ते कौतुकास्पद असते आणि ते प्रोत्साहन देणार असते। म्हणून अशा लोकांचा कार्यक्रम आपण केलेला आहे आणि ते आपल्या सोलापूर शहरामध्ये पूर्ण भारतामध्ये आपण सर्व समाजाला एकत्र करून चालायला बघतात। अनेक देशामध्ये दुर्घटना घडायला बघतात, जाती जिल्ह्यावर राजकारण व्हायला बघतात, पण आपलं सोलापूर शहर आहे की आपण सर्व एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने कार्यक्रम साजरे करत बघतात। किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जयंती असल्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, संत महाराजांची जयंती असत्या, जे आपले जेवढे देशासाठी त्याग केले महापुरुष त्यांची आपण जयंती चांगल्या पद्धतीने साजरी केली जायला बघतो। आणि आता खरं तर आपण जो आमचा 5 जणांचा पुरस्कार घेतलेला आहे, कारण की तो चांगलं काम केल्यामुळे, कारण जे आमचं कर्तव्य आहे की जेव्हा लोकांनी आम्हाला निवडून द्यायला बघतो त्या ठिकाणी एक नगरसेवकाची जिम्मेदारी वाढायला बघतो। आपल्या सोलापूर शहरामध्ये जे नगरसेवकाचे जे नागरिकांना ज्या काही सुविधा खायला आपण ते सोडून आपलं कर्तव्य आहे। आम्ही खरं तर प्रभागामध्ये असे खूप कामं केली। 6 वर्ष मी एक नगरसेवक म्हणून निवडून यायला बघते आणि माझ्या जनतेला काय हवं नवं ते आम्ही स्वतः जाणून लोकांची ज्या समस्या आहेत ती जाणायला बघतो। आणि जो आपण मुस्लिम जबरदस्तीचा प्रश्न होता की अनेक वर्षापासून खूप 150 वर्षाच्या काही लोक मला की आता पण तुमचं कोणी दुर्लक्ष केलेलं होतं, कारण की ते देवाचे होते की ते काम आमच्या व्हायला पाहिजे आणि ते काम आमच्या झालं। फक्त जे माझे मुस्लिम बांधव आहेत तुम्ही सर्वांनी जे आम्हाला पुढे शुभेच्छा दिल्या, आम्हाला प्रार्थनामध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि त्यानंतर मी तुमची खूप मनापासून आभार व्यक्त करते। जो कब्रस्थानमध्ये त्यांचे आई वगैरे राहायचे त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी एकत्र फॅमिली त्या ठिकाणी
त्यांची जी परिस्थिती होती की एक टायमाला त्यांना खायला आणलं मिळत नव्हतं. त्यांनी त्या ठिकाणी कबरवर खड्डे खोदायचे लोक, जे महिलेला घास पाहिजे ते त्यांनी खात होते. त्यांची वस्तू देवाने हे काम आमच्यापासून घडवलं आणि एवढं छान केलं की मी एक कोटीपर्यंत आपण निधी वापर केला या ठिकाणी. ते जेणेकरून त्या ठिकाणी पाणी होते व्यवस्थित राहायला, आणि जे महिलेला लोक आहेत वरून खाणं घेत नव्हतं अजिबात. अनेक अडचण होते की टीव्हीचा प्रश्न होता मोठमोठ्या प्रमाणामध्ये, बसण्याची चेअर नव्हते, साडे दुसरा आपण चांगले रस्ते केल्याचे ब्लॉक केले, आणि जो सगळा मोठा प्रश्न होता गेटचा होता. तो गेटचा प्रश्न जे सगळ्यामध्ये थोडं मोठं काय गेट असल्याने काही 10 लाखाच्या किनारा मॅडम करायला बघतात. गेट तर 1-2 लाखामध्ये व्हायला बघतो, कारण की तो गेट आपण जे बनवतो मी जे आपण म्हणतो की ते दर्गा जो जास्त आपण एक कब्रस्तान आहे ते काम सदापुणे साहेबांनी आणि आमचे भगिनींनी त्यांचं काम एक मार्गी लावावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर नादिनचा कोरोनाच्या काळामध्ये असेल किंवा नेहमीच या ठिकाणी आपल्या परीने जी काही मदत करता येईल ती नेहमीच या ठिकाणी मदत करणारी व्यक्ती, संस्था आणि आमच्या नगरसेविका सर्वच या लोकांना या ठिकाणी त्यांचा सन्मान करून त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी समाजासमोर आपले काम करण्यासाठी त्यांच्या पाठीवर हात मारून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा वक्त्यांनी असलेल्या या ठिकाणी आमच्या काही श्रीदेवीताई असतील किंवा आमचे या ठिकाणी दादे असतील, आमचे कामगार नेते असतील किंवा आतिश असतील, या सर्वांच्या लोकांनी केलेली कामाची माहिती या ठिकाणी सर्वांनी सांगितलेली आहे. मी या ठिकाणी जास्त काही सांगत नाही, परंतु आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी आभार आहे. आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं माझे आहे. जो काय आम्हाला इथे दिलेले आहेत, खरंच मला आज इतका प्रचंड प्राऊड फील होते की हे सगळं माझे वडीलधारी योजना आहेत. ह्याच लोकांचं मी जे काय शिकले, जे काय माझं काम केलं आहे ते ह्याच लोकांची प्रेरणा घेऊन शिकलेलं आहे. इथं बोलून जो काय पाठवायचा भाग दिला त्याबद्दल मी तुमचा आभार आहे. खरं तर माणसानं कृतज्ञ राहावं मिळतं, कौतुकाची थाप दिलेली असतं, त्यांना अजून प्रोत्साहन वाटतं आणि अजून कार्याची गती मिळते. वाघमोडे साहेब असे गेल्या 5-6 वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यासोबतच लांबतुरे साहेबांचं काम खूप लहान असल्यापासून मी ऐकतोय. काय म्हणतात, आश्विनी हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंट जर गेला या ठिकाणी करत असतो, कारण काम तर खरं त्यांचंच आहे. कारण का असं काम करत असताना राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.